नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, नवीन अपडेट आली आहे. पाहू शकता बघा, 12 मार्चची सर्वात मोठी बातमी. आजच फायनल वाटप होणार आहे. आजच तुमचे फायनल पैसे वाटप ह्या ठिकाणी होणार आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत मार्च महिन्याच्या पैशांची, तर ते पैसे तुमच्या आजच या ठिकाणी फायनल वाटप होणार आहे. पाहू शकता बघा, 1500 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 2100 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 1500 रुपये कोणत्या महिलांना, त्यासोबतच 2100 रुपये कोणत्या महिलांना, त्याची संपूर्ण माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. पैसे वाटप सुरू झालेलं आहे. मार्च महिन्याचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे आणि आजच फायनल वाटप या ठिकाणी होणार आहे. सर्वांना फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले आहेत. बरोबर, सर्वांना आलेले आहेत का? पटापट एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. ज्या ज्या महिलांना 1500 रुपये आलेले आहेत फेब्रुवारीचे, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मार्च महिन्याचे 1500 रुपये वाटप सुरू होणार आहे. तर बघा, आजच फायनल वाटप तुमचं आहे. त्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेत मार्च महिन्याचे, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 12 मार्चची सर्वात मोठी खुशखबर, आजच फायनल वाटप या ठिकाणी होणार आहे. 1500 रुपये पण आणि 2100 रुपयांचं पण वाटप या ठिकाणी होणार आहे. आता 1500 रुपये कोणत्या महिलांना, 2100 रुपये कोणत्या महिलांना, 2100 रुपये कधीपासून, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता, नेहमीच आपण संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पुरावा तुमच्या समोर आहे, पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती बघा. मुंबई महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बघा, वितरित करण्याची म्हणजेच वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फेब्रुवारीचा पण हप्ता आणि मार्चचा पण हप्ता. मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला अजून आलेले नाहीत. बरोबर, मार्चचे पैसे आलेले नाहीत. फेब्रुवारीचे सर्वांना आलेत का? सर्वांना फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले आहेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांनी. ज्यांना ज्यांना फेब्रुवारीचे पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता आपण मार्च महिन्याच्या संदर्भात अतिशय दमदार अपडेट पाहणार आहोत. बघा, मार्च महिन्याचे जे पैसे तुम्हाला आजच या ठिकाणी वाटप होणार आहे, त्याविषयीची काय दमदार अपडेट आहे ते आपण आता या ठिकाणी लगेच पाहूया. संपूर्ण माहिती अतिशय जबरदस्त अपडेट पहा. तर पहा, यावेळी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचे प्रत्येकी 1500 रुपये मिळून 3000 रुपये या महिन्यात पाठवले जाणार आहेत. म्हणजेच काय, तर फेब्रुवारीचे 1500 तुम्हाला आलेत, मार्चचे पण 1500 रुपये येऊन तुम्हाला 3000 रुपये या महिन्यात, म्हणजेच मार्च महिन्यात 3000 रुपये येणार आहेत. बरोबर, सर्वांना 3000 आलेत का? कोणकोणत्या महिलांना 3000 आलेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना 1500 आले त्यांनी 1500 सांगा. ज्यांना 3000 आले त्यांनी 3000 रुपये लिहून पाठवा. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला लिहून पाठवायचे आहे. जर 1500 आले असतील तर तुम्हाला लगेच पैसे येतील. ज्यांना 3000 आले त्यांना त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण पैसे मिळाले. तर सर्वांना आलेत का ते पटापट कमेंट बॉक्समध्ये महिला भगिनींनी सांगायचे आहे. पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची रक्कम जमा झाल्याचे मेसेज आलेले आहेत. यावर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दोन्ही महिन्यांचे पैसे पाठवण्याची प्रक्रिया 12 मार्च, बघा काय म्हटलं आहे, 12 मार्चपर्यंत सुरू राहील. म्हणजे आजपर्यंत, आजच तुमचं फायनल वाटप होणार आहे. आजच 12 मार्चपर्यंत, म्हणजे आज शेवटचा दिवस आहे. अदिती तटकरे काय म्हणाल्या, तर बघा, अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया जी आहे ती दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. 7 मार्चपासून प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. आता ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू होणार आहे. 12 मार्चपर्यंत म्हणजे आजपर्यंत, आज या ठिकाणी फायनल वाटप होणार आहे. आज सर्वांना या ठिकाणी पैसे येऊन जातील. फायनल वाटप सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे. बघा, युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला 3000 आलेत का? पटापट सांगून टाका. सर्व महिलांना 3000 आलेत का? ज्यांना आलेले आहेत त्यांनी आलेले आहेत लिहून पाठवा. आले आहेत, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा. म्हणजेच तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील. पुढे पहा, सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून
याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे असं अदिती तटकरे म्हणाल्या. बघा, सर्वच्या सर्व ज्या काही लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्यांचा लाभ म्हणजेच फेब्रुवारीचे पण 1500 आणि मार्चचे पण 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे असं देखील अदिती तटकरे मॅडम म्हणालेले आहेत. पुढे पहा, ऑफिशियल माहिती बघा. ऑफिशियल तुम्हाला सगळं काही प्रूफच्या सेट मी दाखवतोय. पाहू शकता, पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर माहिती दिली आहे. बघा, अदिती सुनील तटकरे यांचं ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे. फॉलोचं तुम्ही बॅच पण पाहू शकता. बघा, व्हेरीफाय बॅच आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही जी काही रक्कम आहे ती जमा होणार आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन आणि काळजी घ्यायचं नाहीये. आता पहा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती रुपये मिळालेले आहेत. तर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर महायुतीने ही योजना जी आहे ती योजना आणली होती. ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत मार्च महिना पकडून मार्च महिन्याचे पैसे ज्यांना आले त्या महिलांची सगळे म्हणजेच जुलैपासून ते मार्चपर्यंत 9 हप्त्यांची रक्कम किती झाली आहे तर 1500 रुपयांप्रमाणे महिलांना 13,500 रुपये मिळालेत. बरोबर, सर्वांना आलेत का 13,500 ते पटापट सांगा 21 कमेंट बॉक्समध्ये. तर राज्य सरकारकडून मार्च महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2,52,00,000 महिलांना देण्यात आली. बघा, मार्च महिन्याची जी रक्कम आहे ती किती महिलांना तर बघा 2,52,00,000 महिलांना देण्यात येणार आहे. आता दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 2100 रुपये कधी दिले जाणार अशी विचारणा केली जात आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून. त्यासोबतच 2100 रुपये देण्याच्या संदर्भाचा जो काही निर्णय तो कधी होतो ते पण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाला आणि त्यामध्ये 2100 रुपये देण्याचा निर्णय जे आहे तो झालेला नाही. 2100ची घोषणा झालेली नाही. पण आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे बघा. तर बघा, 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत काय सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33,002 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरता एकूण 36,000 कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित आहे. म्हणजेच काय, 36,000 कोटींचा अगोदरच तरतूद करून ठेवली सरकारने. म्हणजेच 2025-26 पर्यंत योजना बंद होत नाही. म्हणजे 1 वर्ष तुमची योजना तर सुरूच राहणार आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचं विचाराधीन असल्याचं अजितदादा पवारांनी स्पष्ट केलं आहे. म्हणजेच अजून काही योजना तुमच्यासाठी येऊ शकतात. दादा 2100 रुपये कधीपासून देणार असं विचारलं असता अजितदादा पवार म्हणाले जरा थांबा असं म्हणत त्यांनी प्रश्न करताना शांत केले. तसंच आम्ही कुठल्याही घटकाला वंचित ठेवलेलं नाही असंही अजितदादा पवार म्हणाले. बजेटनंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. बघा, 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत. बघा, आता जे काही उत्तर दिले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण 2100 रुपये तुम्हाला जर हवे असतील तर अगोदर तुम्हाला सरकारकडे मागणी करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं लागेल. ज्या महिलांना म्हणजे एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. सरकारकडे जर तुम्ही मागणी केली तर सरकार तुमची मागणी पूर्ण करेल. आता उत्तर काय दिले पहा. तर बघा, योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर आपल्याला त्यासाठी आर्थिक तरतूदही करणं महत्त्वाचं असतं. समतोल राखत पुढे जायचं आहे. त्यामुळे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करणार. एप्रिल महिन्यात 1500 रुपयेच मिळणार. आम्ही 2100 रुपये कधी मिळणार ते घोषित करू. बघा, 2100 रुपयांची घोषणा होईल. जेव्हा घोषित करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये महिलांना मिळण्यास सुरुवात होईल असं उत्तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलेले आहे. त्यामुळे महिला भगिनींना 2100 रुपये देण्याची पण या ठिकाणी सरकारची तयारी. फक्त तुमची मागणी सुरूच राहायला पाहिजे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.